नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वऱ्हाड स्पेशल मस्त झणझणीत अशी मिरच्यांची भाजी. या भाजीसाठी आपल्याला तिखट मिरची वापरायची आहे, म्हणजे भाजीला छान चव येते. इथे भाजीसाठी आपण अर्धा किलो एवढी तुरीची डाळ मोजून घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यावी हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. सगळ्यात आधी आपण तुरीची डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ धुतल्यानंतर ही डाळ एका मोठ्या कुकरमध्ये काढून घ्यायची आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर डाळीमध्ये पाणी घालत असताना साधारणतः 1 इंच वर एवढं पाणी येईल एवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी. आणि एक 15 ते 20 मिनटं आपल्याला डाळ अशीच कुकरमध्ये भिजत ठेवायची आहे. नंतर आपण ह्यामध्ये सर्व सामान घालणार आहोत. इथे अर्धा किलो डाळीसाठी 100 ग्राम एवढ्या मिरच्या आहेत. एक हिरवा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला, एक वांगं घ्यायचं आहे आणि 2 मोठे कांदे घ्यायचे आहे. तर हे सर्व सामान आपण डाळीत घालण्यासाठी वापरणार आहोत. सगळ्यात आधी कांदा आपल्याला मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा आहे. डाळ शिजवून घेताना आपल्याला हे सर्व साहित्य आधी डाळीमध्ये घालायचं आहे. आणि हो, आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला मदत करा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवणार. टोमॅटो पण कांद्याप्रमाणे बारीक कापून घ्या. अति बारीक नाही कापलं तरी चालेल, कारण आपल्याला हे शिजवूनच घ्यायचं आहे डाळीमध्ये. आता मिरची कापून न घेता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी पल्स मोडवरती फिरवून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिरच्या फिरवून घेतलेल्या आहे. ह्यामुळे भाजीला खूप छान चव येते. डाळ आता आपली बऱ्यापैकी छान भिजलेली आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मिरच्या घालून घ्यायच्या आहे. थोडं असं जाडसर मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे मिक्सरला. नंतर कांदा घालायचा. कांद्यामुळे भाजीला चव खूप छान येते. टोमॅटो आणि एक वांगं घालून घ्यायचं. थोडं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे भाजी छान गाळ शिजते आणि पटकन शिजण्यालासुद्धा मदत होते. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मस्त ह्याच्या कुकरला 4 ते 5 मंद आचेवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची. आता भाजी शिजते आहे, तोपर्यंत आपण फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आपण. आलं घ्यायचं आहे 2 तुकडे. फोडणीसाठी पुन्हा 2 मोठे कांदे घ्यायचे. एक मोठं खोबरं घ्यायचं आहे आणि शेंगदाणे घ्यायचे आहे 1 वाटी. आणि भरपूर सारा कोथिंबीर घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे छान. हे सर्व सामान आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत भाजीसाठी. आल्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आलं आणि लसूण आपण कांडून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. साधारण पोहे खायचे 2 ते 3 चमचे. आता दगडीमध्ये आपल्याला दाणे कुटून घ्यायचे आहे. दाणे कुटून घेत असताना थोडे जाडसरच कुटून घ्यायचे, म्हणजे भाजी खाताना आपल्याला दाण्यांची छान चव लागते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत दगडीला छान. थोडी ह्याची साल काढून घ्यायची. नंतर आलं, लसूण आणि जिरं हे सुद्धा दगडीमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आपल्याला हे मिक्सरलाही फिरवता येते, परंतु दगडीमध्ये काढल्यानंतर ह्याची चव आणखीनच छान लागते. असं मस्त बारीक कुटून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये काढून घ्यायचं हे वाटण छान.
आणि जो आपण खोबा घेतला होता तो छान खिसून घ्यायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला फोडणीसाठीच लागणार आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण एक पूर्ण खोबरं खिसून घेतलेलं आहे. नंतर आपला कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायचा आहे. कुकरच्या छान शिट्ट्या होत आहेत. आता कुकर गार झालेला आहे. बघूयात आपली डाळ मस्त गाळ शिजलेली आहे. डाळ अगदी छान गाळ शिजलेली आहे. ही डाळ आता आपण लोणून घ्यायची आहे छान. जे डाळ आणि मिरच्या हे सर्व एकजीव झालं पाहिजे इतकी छान आपल्याला लोणून घ्यायची आहे. तुम्हाला वाटल्यास हँड मिक्सिंगसुद्धा फिरवू शकता याच्यामध्ये. आता भाजीला फोडणी द्यायसाठी एका पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं. पातेलं थोडं मोठंच घ्यायचं कारण आपण अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. आपली शिजलेली भाजी आपण मस्त लोणून घेतली आहे. अगदी एकजीव झाला आहे सगळं सामान भाजीमध्ये. आता तेल तापलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी घालून घ्यायची. मोहरी मस्त तळतळली की ह्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर कांदा घालून घ्यायचा. कांदा भरपूर घालायचा आहे ह्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. कांदा छान गुलाबी झाला की ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि जिरं ह्याची पेस्ट घालून घ्यायची. आलं लसूणसुद्धा आपण जाडसरच बारीक केला आहे. मस्त होऊ द्यायचं आहे तेलामध्ये सगळं. नंतर दाणे घालायचे जाडसर कुटलेले. किसलेला खोबरं घालून घ्यायचं. आपल्याला बराच वेळ हे तेलामध्ये मंद आचेवरती अगदी गुलाबी होईपर्यंत भाजायचं आहे. ह्याचा रंग गुलाबी झाला की ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे 2 चमचे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे 2 चमचे. आणि ह्याच्यामध्येच कोथिंबीर घालायचं आहे. आपल्याला थोडा कोथिंबीर हा फोडणीत घालायचा. नंतर उरलेला आपण भाजीत घालणार आहोत. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता आपली भाजी घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये. म्हणजे भाजीला मस्त फोडणीचा सगळा तडका बसतो छान. थोडं गरम पाणी करून कुकर विसळून यात घालायचं पाणी. आणि पाणी घालत असताना पाणी मात्र उकळीचंच घालावं म्हणजे भाजीवरती छान तर्री येते. मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. भाजीला मस्त उकळी येऊ द्यायची. ही झणझणीत अशी मिरच्यांची भाजी ही सगळ्यांनाच खूप आवडते खायला. आता भाजी उकळली की ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचा. आणि त्यात तुमची मिरचीची भाजी खायसाठी रेडी आहे. अशी मस्त भाजी याच्यासोबत भाकरी आणि सगळा सलाद ह्याची मजा काही वेगळीच आहे. तेव्हा एकदा नक्की बनवून बघा आमच्या वऱ्हाडातली मिरचीची भाजी. आणि आपल्या मम्माज मी निवडला नक्की सबस्क्राईब करा.